पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदितो ज्ञानराजा सुपात्र। तया आठविता महापुण्यरासी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी। जयति सिंदूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणम, वासर्मनिरीव तमसा रासी नाशयति विघ्नम। या कुंदेन्दु तुषारहरदौला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवी सदा वंदिता। सामपातो सरस्वती भगवती निशेष जाड्यापहं, मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं, यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। जानामि पृथ्वी समुद्रली ते नाम माझे वाचे असो, ज्या रूपे सागर पसरले ते रूप माझे ध्यानी असो। ज्या पादे फणिकालिया स्पर्शिला ते पाय माझे घडी असो, ज्या हस्ते गिरिगोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा, मने प्राणत क्लेशनाशाय गोविंद तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णु भवयार सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन। ओम श्री हनुमते नमः, 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 ओम श्री हनुमते नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं, वातात्मजं वानरयुतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्यत्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मायोगपीठे तटे भीमरत्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, स्वमागत्य निष्णं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भुजि पाण्डुरङ्गं। श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम 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 जय जय राम,
श्री राम राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री 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 राम राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय जय राम. श्री भावार्थ रामायण सुंदर कांड अध्याय 12व्या अध्यायाची सुरुवात म्हणजे भाग पहिला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः. एकाएकी अशोकवना आत आला देखो ने हनुमंत, त्यासी समूळ वृत्तांत पुसे साध्यंत जानकी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची आन, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका, काय मायवानी मानेल संतासी. रंजवू चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. ऐशे दे प्रेम काही कळा. पांडुरंगा तुझी चरणीचे तुप्तानुसंधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी. कळेल हे तैसे गाईन मी तुझ, जनस विकास काय माझे. करीन मी स्तुती आपुले आवडी, जैसे वाटे गोडी माझ्या जीवाय. तेवी मी जे जे बोलले, प्रभू ते तुमचेच शिकविले. मनोना उधारी जो जे आपुले, आपण देवा. ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो. श्री भावार्थ रामायणातील सुंदर कांडातील 12व्या अध्यायाच्या पहिल्या भागाला सेवेला आरंभ करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री सुधाकर आनंद बुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून सेवेला प्रारंभ. सीता माऊली रामभक्त हनुमंतरायाला अचानक अशोक वनात आलेल्या पाहतात. हनुमंतरायाला पाहिल्याबरोबर माऊलीच्या मनामध्ये नाथरायांनी शंका उत्पन्न केली की माऊली पंचवटीच्या ठिकाणी वनवासात असताना दंडकारण्यामध्ये कोणत्याही प्रकारचं वानर वास्तव्याला नव्हतं, सानिध्यात नव्हतं, परिचयाचं नव्हतं. पाहिलंही नव्हतं. आणि आज लंकेमध्ये रामदूत म्हणून, रामभक्त म्हणून शोध करण्यासाठी आलेलं वानर हे हनुमंत, यानं रामाला जवळून कसं पाहिलेलं आहे? राम पाहिलाय का यानं? पाहिला असेल तर तो कसा दिसला? मुळात आहे कसा? पाहिला कसा? दिसला कसा? म्हणून माऊली जानकी माता हनुमंतरायाला समूळ वृत्तांत विचारू लागलेले आहे. मज वनवासी असता
तै तू नव्हतासी हनुमंता, कैचा आलासी तू आता निज वृत्तांत सांगावे. सीता माऊली म्हणते, मी रामरायाच्या सानिध्यामध्ये ज्यावेळेस वनवास भोगत होते त्यावेळेस हनुमंता तुझी आमची कधीही गाठभेट झाली नाही. आता तू अचानक कुठून आलास याचा मूळ गाभा मतितार्थ मला सांगावा. माऊली बोलते, कैशेनी राम देखिला दृष्टी, तुझ रामासी कैशेनी भेटी, कैशा कैशा केली या गोष्टी, गेने पोटी अति पेटी. राम तू पाहिलाय का? पाहिला असेल तर त्या पाहण्यामागचं कारण काय? कारण भल्या भल्यांना जपी तपी साधू संन्याशी संत वारकरी महाराज मंडळी बुवा मुनी योगी यती गोसावी साधक भक्त पुजारी भल्या भल्यांना देव दिसत नाही, देव सापडत नाही, देव दर्शन देत नाही, देव भेटी देत नाही. सीता माऊली म्हणते, कैसेनी राम देखिला दृष्टी. काय कारण? कसं काय तुला राम पाहायला मिळाला? तुझ रामाशी कैसेनी भेटी, रामाची तुझी भेट कशी काय झाली? कुणी घडवून आणली? राम भेटीचं काय कारण? कैशा कैशा केली या गोष्टी. आणि राम भेटी झाल्यानंतर हे हनुमंता तू रामाबरोबर काय काय बोलला, कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या, काय गप्पा मारल्या? जेने पोटी आते प्रेती, या कारणामुळं रामाची तुझी एकमेकाबद्दलची आवड निर्माण झाली, देवभक्ताचं नातं निर्माण झालं, एकमेकाबद्दलचा स्नेह वाढला, प्रेम वाढलं. याचं कारण सांगशील का हनुमंता? कैसा बाणला तो वचनार्थ, साधावया श्रीराम कार्यार्थ, हनुमान प्राणेशी साह्यभूत, तो गुह्यार्थ मज सांगे. सीता माऊली विचारते, रामाने असं काय तुला गुज सांगितलं म्हणून तू रामाचा सेवक झाला, दास झाला, रामाच्या बंधनामध्ये किंवा वचनामध्ये गोवला गेला आणि श्रीरामाचं स्वामिकाज करण्यासाठी तू सिद्ध झाला, तयार झाला आणि तू प्राणाची बाजी देण्यासाठी सुद्धा माग पुढं न पाहण्यासाठी एवढी तुझी तयारी. या सगळ्या मागचं गुपित काय आहे, गुज काय आहे? हनुमंत सांगशील का मला? माऊली सीता जानकी बोलतात, श्रीराम भेटलिया कैसे सुख, श्रीराम वचनी कैसे पियुख, श्रीराम संगे कैसा हरिक, योग परिपाक मज सांगे. सीता माऊली म्हणते, हनुमंतराया राम भेटल्याबरोबर कोणतं सुख होतं, कसलं सुख होतं, किती आनंद होतो. रामाच्या मुखातून गोड वचनं ऐकली, अमृत वचनं ऐकली की मग त्या वचनामध्ये किती गोडवा आहे, किती मधुरता आहे. रामाच्या संगतीत, रामाच्या सहवासात काय आनंद आहे, किती हर्ष आहे. या सगळ्या गोष्टीचा योग परिपाक म्हणजे ज्या योगायोगाने ज्या गोष्टी घडून आल्या असतील, रामरायाचं हनुमंत तुला सानिध्य किंवा जवळीक लाभली असेल
रामराया बरोबर तुझ्या गुज गोष्टी झाल्या असतील तर त्यातल्या मजा काय आहे, आनंद काय आहे, ती अमृत वचने रामाने तुला काय सांगितली, त्या सर्व गोष्टी मला सांगाव्या. सीता माऊली बोलते, श्रीरामाचे ठाण मान रूपरेखा गुण लक्षण कैसा हे लक्ष्मण जीवीची खून मज सांगे. श्रीराम प्रभू यांनी कोणता वेश धारण केलेला आहे? श्रीरामाच्या अंगावर कोणते कपडे आहेत? श्रीरामाचं रूप कसं आहे? श्रीरामाचं गुण लक्षण तुला समजलं काय? आणि श्रीरामा बरोबर असणारा लक्ष्मण कसा आहे ही माझ्या अंतकरणाला आवडणारी राम लक्ष्मणाची जी कथा आहे, जी खून आहे, भक्तीचा जो जिवाळा आहे, तो जिवाळा मला हनुमंतराया सांगावा. सीता माऊली बोलते, ऐकता श्रीरामाची कथा दुःख शोक नाटवे चित्ता निमी संसार भय व्यथा कथा ऐकता आनंद. रामरायाबद्दलच जे जे तू जाणलेलं, तू ओळखलेलं, तू पाहिलेलं मर्म मला सांगावं. रामकथा तू ज्यावेळेस सांगशील, रामरायाच्या चरित्राचं वर्णन करशील, त्यावेळेस या चित्ताला दुःख शोक काहीही हनुमंत आठवत नाही. आणि संसाराची ही भयव्यथा आहे ना, ती निरसन होऊन जाते. म्हणून रामकथा ऐकताना अतिशय आनंद होतो. म्हणून ताबडतोब हनुमंतराया, हे भक्त सखिया, तुम्हाला श्रीरामाची कथा साध्यंत सांगावी. मी तुला विचारते. म्हणून सीता माऊली हनुमंतरायाला विचारू लागलेली आहेत. याच लागी तुझ प्रतिम कथा पुष्य मी पुढत पुढती कथे माझी निज विश्रांती जान मारुती निश्चित. म्हणून वारंवार हे मारुती राया, मी तुला रामाची कथा, रामाची गोष्ट विचारत आहे. कथेमधून मला आराम मिळणार आहे, सुख मिळणार आहे, शांती मिळणार आहे, समाधान मिळणार आहे, आनंदी आनंद होणार आहे. हे ओळखून निश्चित तुम्हाला हनुमंता रामरायाबद्दलचा वृत्तांत सांगावा. माऊली हनुमंतरायाला विचारते, केली या कथेचे श्रवण नाही मनन निधी ध्यासन ते कथा जाय वाळून जीवने विन जेवी धान्य. श्रीराम कथा जर ऐकली तर त्याचं फळ फार मोठं आहे. त्याच्या सुकृताला पारावार नाही. पुण्याच्या राशीच्या राशी जोडल्या जातात. हरिकथा, रामकथा, कृष्ण कथा, भगवंताच्या चरित्र कथेचं गुणानुवर्णन जर आपण श्रवण केलं तर मनन करायची गरज नाही.
निधिध्यास ही मननानंतरची पायरी आहे. निधिध्यासानंतर साक्षात्कार झाली या सहज समाधी. ह्या पुढच्या टप्प्याला जायची गरज नाही. राम म्हणता रामची होई जे. भगवंताचं नामचिंतन ऐकायला मिळालं की आपण धन्य होऊन जातो. आणि जर पुढे ऐकणारा रामभक्त श्रोता वर्ग असेल आणि कथा सांगणार टाळाटाळ करत असेल, सांगायला आळस करत असेल, तर मग पाण्या वाचून एखादं धान्य जसं सुकून जातं, जळून जातं, कोमेजून जातं, तशी रामकथेची सुद्धा अवस्था होते. म्हणून जी रामकथा सगळ्या जगाचा उद्धार करणारी गोड अशा प्रकारची सुंदर रामाची कथा आपण या जगाला सांगायला मागं पुढं पाहायची गरज नाही. म्हणून हनुमंता कथा त्रिवेणी संगमम देवभक्त आणि नाम ते तिचे उत्तम चरण रज वंदिताय. कथा त्रिवेणी संगम आहे. कथेमध्ये देव असतो, भक्त असतो आणि भगवंताचं नामचिंतन असतं. जळती दोषाचे डोंगरम शुद्ध होती नारी नरम. जे ऐकती सादर पवित्र जे हरिकथा. जे पवित्र हरिकथा ऐकतात ते पवित्र होऊन जातात. पवित्र तो देश पावन ते कुळ. जेते हरीचे दास जन्म घेते. जिथं हरीचे दास जन्माला येतात खरंच ते कुळ ही पावन झालेलं असतं, तो देशही पावन झालेला असतो. म्हणून हनुमंतराया मला रामकथेची ओढ लागलेली आहे. तू रामभक्त आज भेटलेले आहे आणि म्हणून मला आवडीनं भावनेनं साध्यंत मुळापासून रामकथा सांगावी. श्रद्धे श्रीराम कथा श्रवण ऐकती त्यांचे निज महिमान. मनने मन होय उन्मन अहम विरोनी होय स्वहम. ज्या भाविकानं, ज्या रामभक्तानं, ज्या ज्या श्रोते मंडळींनी रामकथा श्रवण केली, भाविक भक्त ऐकणं आणि श्रवण करणं याच्यात फार फरक आहे. ऐकणे म्हणजे कानावर पडलं म्हणून नुसतं ऐकू आलं आणि ऐकलं असं नाही भाविक हो. ऐकणे ही कानाची मुख्य क्रिया आहे, पण श्रवण करणे हे कान आणि हृदय, कान आणि अंतःकरण यांची दोन्हीची मिश्र अशा प्रकारची संयोग होणारी, आत्मा अनुभूती देणारी अशी क्रिया आहे. श्रवण करणं म्हणजे काय? कथेमध्ये काय सांगितलेलं आहे, कथा कोणाच्या मुखातून आपण ऐकतो, कथा कोणाची ऐकतो, कथेमधून काय घ्यायचंय, कथेमधून काही सोडून द्यायचंय, कथेमधून आपल्याला काय लाभ होणार आहे. आणि अशी कथा जर आपण श्रद्धेनं ऐकली, याचं श्रवण केलं, तर मग आपण धन्य होऊन जातो. आता तुम्ही म्हणसाल महाराज ऐकण्यामध्ये आणि श्रवण करण्यामध्ये काय फरक आहे?
तुम्हाला थोडक्यात सांगतो फरक, बघा लक्षात येईल तुमच्या. आपण अगदी टीव्ही बघत असतो, टीव्ही चालूच असते, आपल्याला डुलकी येते, पण आवाज कानावर पडत असतो, आवाज आपण ऐकत असतो, पण नेमकं काय चाललेलं आहे हे आपल्याला कळत नसतं. त्याला ऐकणं म्हणायचं. परंतु आपण प्रवासासाठी निघालो, एखाद्या रेल्वे स्टेशनवर गेलेलो आहे आणि तिथं अलाउन्स व्हायला लागलेले आहे. तिथं तो रेल्वे प्रबंधक स्पीकर मधून पुकारत आहे की अमुक अमुक नावाची गाडी, अमुक अमुक गाडी नंबर अमुक अमुक प्लॅटफॉर्मला येत आहे, थोड्याच वेळात येत आहे. आपल्याला त्या गाडीनं जायचं असतं, नेमकी तीच गाडी आली का याचं आपण श्रवण करतो भाविक हो. हा नक्की गाडी आली, आपण आता त्या प्लॅटफॉर्मला जायला पाहिजे, याला श्रवण करणं म्हणायचं. दुसरी एक गोष्ट सांगतो, आपल्या घरात 10-12 वर्षाची लहान मुलं असतात, त्यांना आई सांगते उन्हात खेळू नका, तुम्हाला जीवाला येईल, आजारी पडसाल, पोरांनो सावलीत खेळा. पोरांनी आईचे शब्द ऐकलेले असतात, पण पोरं तशीच खेळत राहतात. पोरं बहिरी असतात का? म्हणजे ऐकून न ऐकल्यासारखं करणं याला श्रवण म्हणत नाहीत. श्रवण त्याला म्हणतात की ज्या ऐकण्यानं आपल्या आचरणामध्ये, आपल्या कृतीमध्ये, आपल्या वृत्तीमध्ये, आपल्या वेशामध्ये पुष्कळ फरक पडतो, त्याला श्रवण म्हणतात. अजून पुढे जाऊन सांगू का? आई वडील मुलांना म्हणतात, बाळू अभ्यास कर, तू अलीकडे अभ्यासच करत नाही, उठ दप्तर घे, पुस्तक काढ, वाच. हे त्यांना ऐकलेलं असतं. आईचे शब्द त्यांना ऐकलेले असतात, पण ते ना दप्तर घेत, ना पुस्तक घेत, ना अभ्यास करत. म्हणजे ऐकतं पण ऐकतच नाही हो. म्हणजे ऐकण्याला ह्या काही किंमत आहे का? पण ते शब्द जर वडिलांच्या मुखातून निघाले, तुला सांगितलेलं कळतंय का? अभ्यास कर म्हटल्यावर आगाऊपणा करतो का? मग तो लगेच श्रवण करतो, दप्तरातली पुस्तकं काढतो आणि अभ्यास करायला सुरुवात करतो. याला श्रवण म्हणतात. आणि जेथे नाही श्रवण स्वार्थ, तेथे कैसा परमार्थ, घडी घडीने होय प्राप्त. रामदास स्वामी म्हणतात, अहो घडी घडीनं जे तुम्हाला प्राप्त होणार आहे, क्षणोक्षणाला जे तुम्हाला मिळणार आहे, तेच तुम्ही नाही मिळवलं. तुम्ही ऐकतच नसाल. आधी ऐकायला शिकलं पाहिजे. आपण इतरांचं ऐकलं पाहिजे, मग आपलं दुसऱ्याला सांगितलं पाहिजे. आपण दुसऱ्याला सांगण्यासाठीच आपला टांगा फिरवतो. आपलं कुणी ऐकावं आपण जर कुणाचं ऐकत नसेल तर. परंतु इथं ऐकण्याच्या भूमिकेमध्ये माऊली सीता आहेत. सीता माऊली म्हणतात, सांग हनुमंता, तू सांग, फक्त रामकथा सांग. ती रामकथा
मी ऐकायला उत्सुक आहे. ती कथा सर्वांगाचं कान करून मी ऐकेन. श्रद्धे श्रीराम कथा श्रवण, ऐकते त्यांचे निज महिमान. जे भावभक्तीनं रामकथा श्रवण करतात, भगवंतावर श्रद्धा ठेवून विश्वास ठेवून कथा ऐकतात, नात्रय म्हणतात. किती सांगावं त्यांचा मोठेपणा, काय सांगावं त्यांचं महिमा. मनने मन हो येऊन मन, मन हे मन राहत नाही तर मनाची उपरती होते, उच्च कोटीला साधक अवस्था पोचते आणि मनाची उन्मनी होते. त्याच्या अंतकरणाच्या ठिकाणी मी कुणीतरी आहे हा जो अहम असतो तो अहम संपून जातो आणि तो परमात्मा मी आहे. अहम निघून जातो, विरून जातो आणि तो सोहम पदाला पोचतो. म्हणजे तो करता करविता परब्रह्म परमात्मा मीच आहे. माझ्याच हृदयी भगवंत, तो भगवंत मूर्तिवंत, तेने काय नव्हे प्राप्त सभाग्य संत त्रिजगती. जो भगवान परमात्मा विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. अशी जी भूमिका आहे, ती भूमिका त्या साधकाच्या अंतकरणामध्ये कोंडून कोंडून भरली जाते. कोंडो कोंडोन भरीन जीवे, कोंडो कोंडोन धरीन जीवे, देह भावे पूजीन. होईल येणे कळसाले, स्थिरावले अंतरी. तुका म्हणे गोजरिया, विठोबा पाया पडो द्या. भगवंता सावळ्या सुकुमारा, ज्या शास्त्राने तुझं वर्णन केलं, नाजूक किंवा राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीचा हार आहे, ज्याच्या कपाळाला गंध आहे, तो भगवान परमात्मा मीच आहे. ही साधकाची ब्रह्म अवस्था साधकाला प्राप्त होते. भक्त ऐसे जाना, जे देही उदास गेले आशापास निवारोनी. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. त्याला बाकीचं काहीच आवडत नाही. कानडिया ओ कानडिया, कानडिया बहु आवडशी जीवापासून या. भगवंता तूच मला आवडतो, खूप आवडतो, अगदी अंतकरणापासून मनापासून तू आवडतोच देवा. ही अवस्था त्या साधकाची होते. म्हणले चित्त ते होय चैतन्य घन, बुद्धी समसाम्य समाधान, कर्मची होय ब्रह्मपूर्ण, इंद्रिया चरण चिन्मात्र. त्याचं चित्त चित्त तुझ्या पायी, डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम, तुमचे वर्णावे गुण. भगवंता चित्त तुझ्या चरणाला जडलेले, चित्त तुझ्या पायी, डोळा रूपाचे ध्यान. भगवंता तुझं रूप पाहण्यासाठी माझे डोळे आसुसलेले आहेत. माझ्या डोळ्यांना तुझी ओढ लागलेली आहे. कन्या सासुऱ्यासी जाये, मागे परतानी पाहे, तैसे झाले माझ्या जीवाय,
केव्हा भेटसी केशवा. हे देवा, मी तुझा आणि तू माझा, तुझ्याशिवाय या जगात मला कोणी नाही रे देवा. तुझं गोड चिंतन मी करीन, नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करावी. नामाचं चिंतन करीन, तुझा प्रचार आणि प्रसार करीन भगवंता. आणि अशी रामकथा ऐकल्यानंतर ऐकणाऱ्याचं आणि सांगणाऱ्याचं, श्रोत्याचं आणि वक्त्याचं चित्त चैतन्य घन होऊन जात. बुद्धी समसाम्य समाधान. बुद्धीला एवढं तेज चढतं, टवटवी येते, तल्लख बुद्धी बनते. कोणताही प्रश्न असो तात्काळ सुटून जातो, कोणतीही अडचण राहत नाही. कर्माची होय ब्रह्मपूर्ण. तो साधक या अवस्थेला पोचतो की त्याचं कर्म ब्रह्मस्वरूप होऊन जात. विषयी विसारम पडला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासी. भगवंता, हे देवादिदेवा केशवा माधवा गोविंदा भक्त वत्सला अनाथाच्या नाथा पंढरीच्या राजा पांडुरंगा, तुझ्या नामाचा छंद मला लागलेला आहे. तो छंद मी कधीच सोडणार नाही. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. आन तुझी पंढरी नाता, चरण न सोडी सर्वथा. भगवंता, तुझ्या चरणाची माझ्या मस्तकाची आता भेट झालेली आहे. आता मी तुझं चरण सोडणार नाही. आठवीन पाय हा माझा नस. देवा, तुझ्या चरण महिम्याची आठवण करणं हेच या जन्मातलं माझं मोठं नवस आहे. ते नवस मी वारंवार फेडीन, ते सिद्धीला नेईन. हा जर मनोभाव अंतःकरणामध्ये जागृत झाला तर साधक उच्च कोटीच्या अवस्थेला जातो, त्याचं कर्मच ब्रह्मरूप होऊन जात. अहो, तो कर्तेपणाच मुळात आपल्याकडे घेत नाही. कर्म ब्रह्मरूप होणं म्हणजे काय? आपण केलेलं कोणतेही काम भगवंताला प्राप्त होणं, भगवंताला पोहोचणं म्हणजे काय? तर तो कर्तेपणा मी करतो असं घेतच नाही. तो भगवान परमात्मा मी आहे, तो भगवान परमात्मा माझ्यामध्ये आहे. सकळांच्या अंतरी नारायण, तुम्ही सकळ चांग, तुम्ही अवघे पांडुरंग. मी अनाथ, काही करा माझे हित. तुम्ही सगळे चांगले आहात, तुम्हा सगळ्यामध्ये पांडुरंग परमात्मा आहे. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलवी ते हरिविन. देखवी ऐकवी एक नारायण, त्याचे भजन चुको नको. भगवंताचं भजन करणं हा भक्ताचा स्वधर्म असला पाहिजे. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नको. निर्धार केला पाहिजे, निश्चित ठरवला पाहिजे, आणि कुठलीही चूक आपल्या निर्धारामध्ये होता कामा नये.
भगवंताच्या नामचिंतनामध्ये खंड पडलाच नाही पाहिजे. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा. प्रेम मागा विठ्ठला अवघे जेने पाप नासे ते हे असे पंढरीशी. गात जागा गात जागा गात जागा गात जागा. प्रेम मागा विठ्ठला सर्व सुखाचीच सुख राशी पुंडलिकाशी ओळली. गात जागा गात जागा गात जागा. प्रेम मागाय विठ्ठला. ज्यावेळेस आपण भगवंताला प्रेमानं भक्तिभावानं त्याच्या चरणाची अपेक्षा इच्छा भगवंताजवळ व्यक्त करतो, त्यावेळेस भगवान परमात्मा धावून येतो, त्या भक्ताला सुखरूप ठेवतो, त्याचं कर्म ब्रह्मरूप होऊन जातं. कर्म ब्रह्मरूप कसं होतं पहा. कोणतंही काम करायला लागलं तर तो म्हणतो हे सगळं ईश्वर सत्तेनं घडतंय, हे भगवंताच्या कृपेनं घडतंय, हे सहज शक्य आहे, याच्यात काय अशक्य नाही, आणि मी करणारा कुणीही नाही. त्या भगवान परमात्म्या वेगळा असा मी काय आहे असूच शकत नाही. माझ्या अंतरंगामध्ये आत्मा राम रूपानं तोच आहे. मग कोणतंही कर्म करत असू द्या, तो कृष्णार्पण, ब्रह्मार्पण, ईश्वरार्पण, रामार्पण असं जर म्हटलं तर ते भगवंताला होतं. आपण जेवायला बसलो, ताट वाढून घेतलं आणि थोडस पाणी घेऊन ताटाभोवती फिरवलं आणि त्याचं आचमन केलं. कृष्णार्पण, ब्रह्मार्पण, रामार्पण, भगवंतार्पण, ईश्वरार्पण असं जर म्हटलं तर ते जेवण, त्या जेवणाचा भोगता आपण होत नसून भगवान परमात्मा होतो. ते भगवान परमात्म्याला प्राप्त होतं. यालाच म्हणतात कर्म ब्रह्म अवस्थेला पोहोचणं, कर्म ब्रह्मरूप होणं. इंद्रियाचरणाची मात्र. आणि मग आपली जी अवयव आहेत त्या अवयवातून, प्रत्येक अवयवातून परमार्थ बाहेर पडू लागतो. भक्ती ही साधना घडू लागते. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. तुम्ही डोळे घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. मनात ते धाव घेई राहे विठोबाचे पायी. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. गोड नाम विठोबाचे. घेत नाम विठोबाचे पर्वत जळतील पापाचे. भगवंताचं नामचिंतन केलं की दुष्कृत्य शिल्लक राहत नाही, सत्कर्माला वाव मिळाल्याशिवाय राहत नाही, आणि कर्म ब्रह्मरूप होऊन जातं. इंद्रिय ब्रह्मरूप होऊन जातात. माझी नव्हे ऐशी काया देहाच्या निराशे पाविजे ठाया. देहाचा निराश झाला, हा देह माझा नव्हे, तेव्हा उरला उरे विठ्ठल.
आपल्याला जर हे कळलं की हा देह माझा नव्हे, मी म्हणजे हा देह नव्हे, देहाचा एकही भाग माझा नाही, मी म्हणजे हात आहे का, मी म्हणजे पाय आहे, मी म्हणजे नाक आहे का, मी म्हणजे डोळे आहे, मी म्हणजे कान आहे का, मी म्हणजे पाय आहे, काय कुठला अवयव म्हणजे मी आहे. आपण सगळ्या अवयवाला मी 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 म्हणतो. नेमकं आपल्याला आपल्या मालकीचं आहे तरी काय, आपलं ऐकतं तरी कोण. पायाला सांगा बघा, पाय आपले ऐकतात का, नको तिकडे जातात. मुखाला सांगा बघा ऐकतंय का. पण भगवंताच्या चिंतनाला जर हे सगळं लावलं तर मग या देहाचा अधिकारी एक विशेष रूपामध्ये या इंद्रियांना चैतन्य घन अवस्थेला पोहोचवतो. जो चैतन्य घन अवस्थेला पोहोचतो तो ब्रह्मस्वरूप होतो. आणि ज्यानं पोचवलं त्याला ब्रह्म म्हणतात. आणि असा या जगताचा ब्रह्म, जगताचा देव, जगाचा ईश्वर श्रीराम आहे. त्या श्रीरामाची कथा ऐकली तर भक्त भक्तच राहत नाही, भक्त देवपणाला पोहोचतो. देवामध्ये भक्तामध्ये अंतर राहत नाही. ऐसी श्रीराम स्वरूप अवस्था सादरे पुसता पैशिता, ठक पडले हनुमंता कथा वार्ता विसरला. असं सगळे प्रश्न, एवढे प्रश्न जेणेकरून ऐकणारा ब्रह्मस्वरूप झाला पाहिजे. चित्त भगवंताच्या पायाला लागलं पाहिजे, डोळे भगवंताच्या रूपाकडे लागले पाहिजे, पाय चैतन्य स्वरूप होऊन भगवंताच्या दर्शनाकडेच गेले पाहिजे. भगवंताच्या दर्शनासाठीच पायाचा वापर झाला पाहिजे. हे हनुमंतरायांनी सीतामाऊलीच्या मुखातून प्रश्नावलींचा ढीग ऐकला आणि हनुमंतरायांना ठक पडली म्हणतात. हनुमंतराया माऊलीकडे बघू लागले, काय प्रश्न करणे, काय विद्वत्ता आहे, काय ज्ञान आहे. आघात अशा प्रकारे माऊलीकडं परब्रह्माबद्दलच प्रेम आहे. परब्रह्माची जाणीव जाणून घ्यायला माऊलीला किती आवडतंय. हनुमंतरायांनी ऐकलं. सीता माऊली सावधानतेनं, सादरतेनं, सांग हनुमंता, सांग हनुमंता, रामकथा सांग, मला ऐकायचे. आणि जी रामकथा ऐकल्यानंतर मी ब्रह्मस्वरूप होऊन जाईन. दुःख, शोक, भय, आस, चिंता हे सगळं निरसून जाईल. चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी, भितरी प्रवेश केला देवे. आतमध्ये देवाला घेणं, आतमध्ये देवानं प्रवेश करणं म्हणजे काय. आतमध्ये श्रवणाद्वारे रामकथेचं चिंतन करणं, रामकथा श्रवण करणं, रामकथा ऐकणं, रामकथा सांगणं, रामकथा वाचणं म्हणजेच आतमध्ये परमार्थाची अवस्था वाढीस लागण्याचं लक्षण निर्माण होणं. आणि ती परमात्म्याची अवस्था परमार्थामध्ये आलेल्या जीवाला कळणं. मग साधकाला उच्च कोटीची एक विशिष्ट अवस्था प्राप्त होते.
ती अवस्था प्राप्त करून घेण्याची आतुरता जगाची जगन्माता माऊलीला लागलेली आहे. आता ऐकणारी जगन्माता माऊली असेल तर हनुमंतराया तटस्थ झाले, माऊलीकडे पाहू लागले, काहीच बोलेनात. कथा वार्ता विसरला, काय कथा सांगावी, काय बातमी सांगावी, काय हकीकत सांगावी, कथेला कुठून सुरुवात करावी, कथा कशी सांगावी म्हणजे माऊलीला गोडी लागेल, माऊलीला गोड लागेल अशी कथा कशी सांगावी. कथा सांगताना कोणता सिद्धांत वापरावा, त्याच्यावर कोणता दृष्टांत सांगावा, श्रोत्यांच्या मनाचं कसं मनोरंजन करावं का त्याच्यामध्ये भक्ती सांगावी, भक्ती सांगून भक्तीमध्ये बोलवावं का भाकड कथा सांगून दृष्टांतामध्ये बोलवावं. हनुमंतराया कथा वार्ता विसरले. माऊलीला आपल्याला आलेला अनुभव माऊली विचारतात. अनुभवे आले अंगात ते या जगा देतसे. या जगाला दिलं पाहिजे. जे आपण या जगातून मिळवलं, प्राप्त केलं, ते इतरांना सांगितलंच पाहिजे. पण हनुमंतरायाची थोडीशी तटस्थ अवस्था मात्र यांनी दाखवली. हनुमंतराया तटस्थ झाले आणि कशी कथा सांगावी, कुठून सुरुवात करावी, कथेमध्ये भावार्थ काय असावा, हे थोडस विसरून गेले म्हणण्यापेक्षा आठवू लागले म्हटलं तर बरं वाटेल. धन्य धन्य हनुमंताचे ज्ञान, करिता श्रीरामाचे कीर्तन, आठव विसरा ते गिळोन, सावधान सोयी झाला. हनुमंतराया कसे मनोजवम मारुत तुल्य वेगम, जितेंद्रियम बुद्धिमत्तम वरिष्ठम, वातात्मजम वानरित मुख्यम, श्रीराम दूतम शरणम प्रपद्ये. रामाला आपला देह, आपलं सर्वस्व अर्पण केलेले ब्रह्मचारी, जन्मताच सोन्याची कोफीन धारण करणारे भक्त सखे हनुमंतराय आहेत. बुद्धिमत्तेमध्ये एक नंबर ज्यांचा लागतो, बुद्धिमत्ताम वरिष्ठम, असे सर्वश्रेष्ठ ज्ञानी, महापंडितापेक्षा सुद्धा अतिउच्च दर्जा असणारे, विद्वान मंडळीपेक्षा सुद्धा हुशार असणारे असे हनुमंतराया, त्यांना श्रीरामाची कथा सांगण्यामध्ये, श्रीरामाचं कीर्तन करण्यामध्ये, नाम संकीर्तन सांगण्यामध्ये आळस नाही, अडचण नाही. पण हनुमंतरायाची काय अवस्था झाली पहा. म्हणतात आपल्याला किती येतं, आपल्याला काय येत नाही, आपल्याला काय आठवतं, आपण काय विसरलोय. आठव नाठव गेले भावा भाव विसरून, भाव आणि अभाव हनुमंतराया विसरून गेले. आठव नाठव हे सगळं बाजूला ठेवलं. हनुमंतराया म्हणले आता काय आठवतंय, काय आठवत नाही, याचा विचार करत बसायची आता वेळ नाही. ऐकणारी माऊली सीता आहे. जानकी मातेला रामकथा सांगायची, रामाचं चरित्र सांगायचंय. राम कसा दिसला, राम कसा आहे, राम कसा अनुभवला, देव कसा वाटला, आहे कसा देव, त्याच गुण, फान, मान, रूप, रेषा, लावण्य सगळं सांगायचं आहे. म्हणून हनुमंतराया खुश झाले, आनंदी झाले, हर्षयुक्त झाले.
एवढंच नाही तर सावध झाले. सावधपणा हा परमार्थामध्ये फार महत्वाचा आहे हो. सावध असलं पाहिजे, जागरूक असलं पाहिजे. परमार्थामध्ये डोळा लागणं, झोप लागणं, आळस येणं, जांभळी येणं, कंटाळा येणं, ह्या गोष्टी संसारात परमार्थामध्ये चालत नाही. परमार्थामध्ये त्या गोष्टी शून्य, कुचकामी, काही उपयोगाच्या नाहीत. म्हणून हनुमंतराया सावधान सोय झाला. स्वतःला सावरलं, स्वतःची तयारी केली. ज्याला आपण म्हणतो ना कंबर कसली, कास धरली आणि भगवंताची कथा सांगण्यासाठी सोये सावधान झाले. सावध झालो हरीच्या आलो जागरणा. आता मी सावध झालेलो आहे आणि हरीचं जागरण करण्यासाठी आलेलो आहे. जागरण गोंधळ भगवंताच्या नामाचा मांडणार आहे. सावधान वाचे बोला राम राम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सावधान बोला श्रीराम जय जय राम, बोला श्रीराम जय जय राम. हनुमंतराया सावध झाले. पुढं काय करतात ऐका. सीता पुसे श्रीराम कथा, तेची श्रीराम स्वरूप संस्था, हनुमंत होय सांगता यथार्थता स्वरूप. सीता माऊली रामकथा हनुमंतरायांना पुसू लागलेले आहेत, विचारू लागलेले आहेत. आणि तीच स्वरूपाची पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत सबाह्य अंतरी जी रामरायाची अवस्था आहे ती हनुमंतराया यथार्थतेनं म्हणजे सत्यतेनं, योग्यतेनं, काहीही लबाडी न करता, जी खरी खुरी माहिती आहे, बनवा बनवी न करता, चलाकी न करता, चतुरपणा न करता, यथार्थता या शब्दाचा अर्थ आहे जशी आहे तशी हुबेहूब रामरायाची कथा हनुमंतराया सीता माऊलीला ऐकवणार आहेत. चतुरपणा, बनवा बनवी, फसवा फसवी, या बोटावरचा थुंका त्या बोटावर, हे फक्त संसारात करायचं. परमार्थामध्ये हुशारी चालत नाही. परमार्थामध्ये हुशारी करायची नाही. हुशारी करायची असेल तर परमार्थ वाढवण्यासच करायचं. हुशारी करायची असेल, चतुराई करायची असेल तर देव मिळवण्यासाठी, देव पाहण्यासाठी, देव भेटवण्यासाठी, भेटलेला देव इतरांना सांगण्यासाठी, याच्यासाठी चतुराई केली पाहिजे. नाहीतर मग चतुर कोण नाही, चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. भगवान परमात्मा एकला एक चतुर आहे. त्याच्या सारखा दुसरा चतुर कुणीही नाही. म्हणून हनुमंतराया सीता माऊलीला रामरायाचं यथार्थता स्वरूप, त्या स्वरूपाचं पूर्ण आकलन जे आपल्याला झालेले आहे ते माऊलीला सांगणार आहेत. लक्ष्मणाचे निज लक्षण, ठान मान गुण लावण्य, समूळ सांगे आपण सावधान अवधारा.
माऊलीनं रामरायाचं स्थान मान गुण रूप रेषा गुण लक्षण हे विचारलेले आहे. त्याचबरोबर कैसा आहे लक्ष्मण जीवीची खून मज सांगे, असंही माऊलीनं प्रश्न केला होता. आणि म्हणून हनुमंतराया लक्ष्मणाचं रामरायाचं ठाण मान गुण लावण्य निज लक्षण त्याची मुळापासूनची रामकथा सीता माऊलीला ऐकवणार आहेत. की श्रोते मंडळी हो, भाविक भक्त हो, रामभक्त हो, तुम्ही सावधानतेनं ऐका म्हणतात. सांगावया श्रीराम कथा उल्हास हनुमंताच्या चित्ता, देखोनी सीतेची सादरता होय सांगता स्वानंदे. रामकथा सांगण्यासाठी हनुमंतरायाच्या अंतकरणामध्ये मोठा उल्हास निर्माण झालेला आहे. किती सांगू, कशी सांगू, आता सांगायला सुरुवात करतो, अशा प्रकारची तयारी हनुमंत यांची झालेली आहे. ऐकणारी सीता माता आहे, सावधानतेनं सादरतेनं सीता माऊली रामकथा ऐकण्यासाठी आतुर आहेत हे हनुमंतरायांनी पाहिलेले. आणि स्वानंदानं हनुमंतराया सीता माऊलीला रामचरित रामकथा सांगणार आहेत. नक्की ती कथा अतिशय गोड आहे. या मानव देहाचं नरदेहाचं कृत कल्याण करणारी आहे. भाविक हो, ही कथा हनुमंतरायाच्या मुखातून जी सीता माऊलीने ऐकली. हनुमंतरायांनी नेमका देव कसा आहे, कसा दिसतो, काय नेसलेला आहे, कसा राहिलेला आहे, देव म्हणजे नेमकं काय आहे, देव कोणाला म्हणायचं, रामराया कसे आहेत, त्याचं चिंतन जे हनुमंतरायाच्या मुखातून होणार आहे ते आपण पुढील भागात पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. करता एकची श्री रघुनंदन. करता एकची श्री रघुनंदन. केशवा नारायणा माधवा गोविंदा. विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा. पुरुषोत्तमा दक्ष नरसिंह अच्युता. जनार्दना उपेंद्रा हरिहरा. श्री कृष्णा श्री विठ्ठल पांडुरंगा. केशवा नारायणा माधवा गोविंदा. विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा. पुरुषोत्तमा अदक्ष नरसिंह अच्युता. जनार्दना उपेंद्रा हरिहरा. श्री कृष्णा श्री विठ्ठल पांडुरंगा. श्री विठ्ठल 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 विठ्ठल. श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.